महानगरपालिकेच्या टॅक्सेस प्रमाणे वर्गाची महानगरपालिका इथं ग्रामपंचायत प्रमाणे, कारण आपल्या ज्या नोटीस आल्या ते मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्सेस प्रमाणे 40-50 एक सेकंदात जातो। मुकुंदनगरमध्ये संतापाची लाट। माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक आक्रमक। मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेकडून आलेल्या सुधारित मालमत्ता कर नोटिसातील गंभीर त्रुटी, मनमानी करवाढ आणि नियमभंग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। या प्रकरणावर माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली। माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी निदर्शित केले की मनपाने मोठ्या प्रमाणावर कर मूल्य विशेष नोटिसा, दस्तऐवज मागणी आणि कर बदलाच्या नोटिसा जारी केल्या आहेत। मात्र या नोटिसा कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण, तांत्रिक तपासणी किंवा जागेची पाहणी न करता थेट वाढीव कर लावण्यात आल्या। नकाशे, पंचनामा किंवा कोणताही पुरावा न घेता देण्यात आलेली ही करवाढ नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे नागरिकांनी सांगितले, असे माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी मांडले। याहून गंभीर बाब म्हणजे मालमत्ता कराबाबत हरकतीसाठी 30 दिवसांचा अवधी अनिवार्य असताना अनेक नागरिकांना केवळ 3 दिवसांचीच नोटीस देण्यात आली। यामुळे संताप आणि संभ्रम वाढला आहे। तसेच मोजमाप, बांधकाम प्रकार, क्षेत्रफळ, वापर प्रकार यामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती व चुका असल्याचे तक्रारीत नमूद आहे। खोल्यांचे मोजमाप चुकीचे नोंदवणे, मजल्यांचा वापर प्रकार वेगळ्या कॉलममध्ये टाकणे या त्रुटींमुळे करात अनावश्यक वाढ झाल्याचा आरोप आहे। आणि हा मुद्दा देखील माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी ठळकपणे समोर आणला। अहिल्यानगर ही ड वर्गातील महापालिका असतानाही करवाढ मात्र अ वर्गाच्या दराने करणे हा नागरिकांवरील उघड अन्याय असल्याची माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी तीव्र टीका केली। मुकुंदनगरमध्ये 4 दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा, रस्त्यांची बिकट अवस्था, कचऱ्याची समस्या, प्रकाश योजनांचा अभाव या परिस्थितीत करवाढ करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निवेदनात चुकीच्या नोटिसा तातडीने मागे घेणे, नव्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पारदर्शक पुनर्मूल्यांकन, कर संचिकेतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांची मागणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेने मुकुंदनगर भागातील रो हाऊसिंगला किंवा घरांना ज्या जाचक नोटिसा पाठवल्या आहेत त्या विरोधात मी आज महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का मुकुंदनगर भागाला सुविधा नाही आहे व आपण ज्या नोटिसा पाठवल्या ह्या फार जाचक व फार मोठ्या प्रमाणातल्या आहे। कारण रो हाऊसिंगच्या घरांना 50-55 हजाराच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। तसेच या नोटिसा रद्द करून पुन्हा फेर संरक्षण करण्यात यावे व रीतसर ज्या लीगल असेल त्याप्रमाणे कर आकारणी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की या भागामध्ये ज्या नोटिसा पाठवण्यात आहेत त्या रद्द करून ज्या घरांना जास्तीच्या नोटिसा गेल्या आहेत त्या पूर्णतः रद्द करून त्यांना कमी टॅक्स किंवा जे योग्य असेल त्याप्रमाणे त्यांचा टॅक्स आकारला जाईल।